श्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमुक्ती असून याद्वारे कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्यांचा सन्मान केला जातोय। या योजनेमध्ये शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती मिळणार आहे। नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचा प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या सकाळच्या ठळक आणि झटपट बातम्या। 5 राज्याची श्रीमंती वाढली, आपला महाराष्ट्र उंबरठ्यावर। सरकारला अखेरचे 3 दिवस धारेवर धडा, उद्धव ठाकरे। सोयगाव तालुक्यामधील दमदार पावसामुळे वाहतूक ठप्प, उमरविहिरे गावाजवळ बस माघारी फिरल्या, पैठण गंगापूरमध्ये पिकांना दिलासा। रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार मिळाले 93 कोटी 36 लाख रुपये, गोरट्याला आमदाराचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न। शेतकऱ्यांच्या लग्नाला पाहुणे येणार, सवलतीमध्ये शेतकऱ्यांना बस मिळणार, महामंडळाची नवीन योजना सुरू। खरेदी मुदत संपली आणि नोंदणी करून सुद्धा शेकडो शेतकऱ्यांची ज्वारी मक्का घरातच पडून। अनुदानासाठी 288 दिवसांची प्रतीक्षा, खात्यामध्ये रुपये सुद्धा आला नाही, इतरांना लाभ, ओबीसी वंचित किमान 75 शेतकऱ्यांचा संताप। पीक विम्याचा खळकोंडबा, प्रीमियम 306 कोटी रुपये दिले आणि 145 कोटी रुपये। परभणीमध्ये भरपाई वितरण दीर्घाई, 53% रक्कम प्रक्रियेमध्ये अडकली, शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण। शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ तर भरपाई मिळाली फक्त 1162 कोटी रुपये। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या भरपाईमध्ये धक्कादायक असमानता समोर आलेली आहे। आतापर्यंत जिल्हाभरातील शेतकऱ्यांना एकूण 145 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले असले तरी काही शेतकऱ्यांना अतिशय अल्प रक्कम मिळाल्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। राज्याच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप होणार, शरद पवार एनडीएमध्ये जाणार, ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता। शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याची तयारी असल्याची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू। पूरग्रस्त आळंदीसाठी 10 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आला। शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांना 31 जुलैपूर्वी पीक विमा भरावा, कृषी अधिकारी पवार। शरदचंद्र पवार गट सत्तेमध्ये सामील होण्याच्या चर्चांना उधाण, जयंत पाटील विनोद तावडे यांच्यातील भेटीवरून नवे दावे सुरू। शेतकऱ्यांचा प्रश्न सभागृहामध्ये मांडणार नसाल तर राजीनामा द्या, किसान सभेचा लोकप्रतिनिधींना थेट इशारा देण्यात आला। बोगस सोयाबीन बियाणामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं, दोषी कंपन्यांवर कारवाई करा, नुकसान भरपाई मिळवण्याची मागणी करण्यात आली। मालेगाव तालुक्यातील खरीप पेरणीला वेग आला तर 16,864 हेक्टर पेरणी, मक्का कापूस आघाडीवर पाहायला मिळत आहे। काँग्रेसचा काळा राम मंदिराबाहेर सत्याग्रह आंदोलन, राम मंदिरातील कथित दान अपहारावरून आंदोलन सुरू। माकडाच्या धुमाकामुळे सोयाबीन पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान, दुबार पेरणीचं संकट, शेतकऱ्यांकडून भरपाईची मागणी। बोगस बियाणे कंपन्यांवर कारवाई करा, आमदार हरीश पिंपळे यांची विधानमंडळामध्ये मागणी करण्यात आली। खरीप पीक विमा योजनेमध्ये प्रारंभ, 31 जुलैपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन, नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगामुळे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळणार। पावसाने विमानसेवा विस्कळीत झाली, प्रवाशांचे हाल झाले, नागपूर पोलिसांचं मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सुरू, अनेक सराईत गुन्हेगार जेरबंद करण्यात आली, गुन्हेगारांचे धावे दणावले। काँग्रेसनं 70 वर्षामध्ये ओबीसी जनगणनेचा निर्णय का घेतला नाही, महसूल मंत्री बावनकुळे यांचं काँग्रेसला प्रत्युत्तर। नांदेड जिल्ह्यामध्ये नगदी पिकावर भर, सोयाबीन कापसाची पेरणी सुसाट, 2.5 लाख हेक्टरवर खरीपाची पेरणी पूर्ण तर यंदा सोयाबीननाच पसंती। सरसकट कर्जमाफीसाठी स्मार्ट मीटर विरोधामध्ये भाकपाचा मोर्चा। लाडकी बहीण योजनेमध्ये केवायसीचा खोळंबा पाहायला मिळत आहे तर केवायसीचा पोर्टल अद्याप सुरू न झाल्यामुळे लाभार्थी महिलांना प्रक्रिया रखडलेली आहे, त्यामुळे दररोज मोठ्या संख्येने महिला कार्यालयामध्ये चौकशीसाठी येत आहेत। जिल्ह्यातील 81.85% शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॉक नोंदणी झाली। बोगस 7/12वर विमा काढल्यास थेट FIR दाखल होणार, पीक विमा योजनेसाठी 31 जुलैपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली। मय्यत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला 20 लाख रुपयांची मदत द्या, महावितरणवर गुन्हा दाखल करा, ठाकरे सेनेची मागणी, तहसीलदाराला निवेदन देण्यात आले। सौर ऊर्जा कंपनीचा रास्ता अडवल्यामुळे शेतकऱ्यांचे शोले स्टाईल आंदोलन पाहायला मिळाले। शेतकऱ्यांनी सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत सहभागी व्हावे, राहता तालुका कृषी अधिकारी भोरे यांचं शेतकऱ्यांना आव्हान। शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाण्याची चर्चा सुरू झाली, विनोद तावडे, जयंत पाटील गुप्त बैठकीमध्ये सत्तेतील सभागृहावर चर्चा करण्यात आली। लाभधारक शेतकऱ्यांचा थकीत पाणीपट्टी माफ करून घ्या, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आमदार विवेक कोल्हेंची मागणी। महाराष्ट्रामध्ये तत्काळ आणीबाणी जाहीर करा, सुप्रिया सुळे, सरकारने जनतेसमोर वस्तुस्थिती मांडावी। पावसामुळे खोळंबलेल्या पेरण्यांना मिळणार आता वेग, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण, ओलावा तपासून पेरणी करा।
आवश्यकता असेल तरच घराच्या बाहेर पडा. मुख्यमंत्र्यांचं नागरिकांना सावधतेचं आव्हान. राज्यामध्ये रेड अलर्ट सुद्धा देण्यात आला तर नाशिकमध्ये ढगफुटीची शक्यता. स्पर्धा परीक्षा ऑफलाईनच घ्या. आमदार रोहित पवारांची मागणी. दिल्ला राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा. लातूर जिल्हा बँकेकडून 44,699 कर्ज खात्यांची माहिती अपलोड करण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर. सरकाराकडे पैसा नसेल तर आम्ही भीक मागून देतो. ओबीसीचं अनोखं आंदोलन. जमा झालेला निधी मुख्यमंत्र्याला पाठवणार. 2025च्या अतिवृष्टी मदत निधीचा पॅकेजचा फुटला फुगा तर घोषणा 31,628 कोटी रुपयांच्या प्रत्यक्ष मिळाली. शेतकऱ्यांना फक्त 18,000 कोटी रुपये. राज्याच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप येणार तर शरद पवार एनडीए सोबत जाण्याची शक्यता. ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची आहे शक्यता. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठी तयारी असल्याची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांना 31 जुलैपूर्वी पीक विमा भरावा. कृषी अधिकारी पवार. खतांच्या लिंकिंगला राज्यामध्ये बंदी तर लिंकिंग करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईचा संकेत. कृषी मंत्र्यांची विधान परिषदेमध्ये माहिती. शेतकऱ्यांना नापिकी आणि कर्ज या दुष्चक्रातून बाहेर काढण्यासाठी योजना. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना सुरू. 2 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार. खरीपासाठी 162 लाख टन खत साठा उपलब्ध झाला. पुरवठा सुरळीत राहणार केंद्राचा दावा. लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये कधी मिळणार. पीएम मोदीच्या अहवालामध्ये मोठी अपडेट आली समोर. ठाकरेंना तिसऱ्यांदा पक्ष फुटण्याची भीती वाटत आहे तर आज मातोश्रीवर बैठक घेण्यात आली. जनगणना करणाऱ्या शिक्षकांना मानधन बदली रजा द्या. महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना राज्यधार सुधीर घास यांची मागणी. अवकाळी नुकसानपोटी शेतकऱ्यांना मिळणार सरसकट 324 कोटी रुपयांचा निधी मिळणार. राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. जुलैच्या दुसऱ्या आठवड्याभरापासूनच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा होणार. आधार प्रमाणीकरण नंतर शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार. राज्य शासनाची अंतिम तयारी झाली आता सुरू. 15 जुलैपासून राज्यभर नियुक्त सहाय्यकाकडून ई पीक पाहणी सुरू तर तांत्रिक अडचणी दूर होऊन 7/12 उतारावरील नोंदणी सुलभ होणार. ई पीक पाहणी जबाबदारी नियुक्ती सहाय्यकाकडे असणार. शेतकऱ्यांना ॲप नेटवर्क सर्व्हरच्या तांत्रिक कटकटीतून मुक्ती होणार. 15 जुलैपासून राज्यभर मोहीम झाली आता सुरू. लाडकी बहीण योजनेच्या पैशाबाबत सरकारचा मोठा झटका तर या महिलावर होणार आता थेट कारवाई. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्यावर महाराष्ट्र सरकारने मोठी कारवाई सुरू केलेली आहे. अपात्र महिला सरकारी कर्मचाऱ्यांविरोधामध्ये लाभाची रक्कम वसूल केली जाणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळतोय. सरकारी खरेदीदारामध्ये 13% वाढ झाली. प्रति क्विंटल 2125 रुपयापर्यंत दर गेला तर काही ठिकाणी 3000 रुपये प्रति क्विंटल कांद्याला बाजारभाव पाहायला मिळाला.